मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डाबचर येथे असलेल्या सीमा तपासणी नाक्यावरती आज 10 वाजेच्या सुमारास भिवंडीवरून निघालेला जो टेम्पो होता, या टेम्पोला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये संपूर्ण टेम्पो जो आहे तो जळून खाक झालेला पाहायला आपल्याला दिसून येतोय। आपण पाहू शकतो की हा तो टेम्पो आहे जो भिवंडीवरून कापड आणि काही केमिकलचे डब्बे घेऊन वापीच्या दिशेने निघाला होता आणि त्यानंतर या सीमा तपासणी नाक्यावरती पोहोचल्यानंतर या टेम्पोला भीषण आग लागली। प्राथमिक माहितीनुसार असं सांगण्यात येतं की शॉर्ट सर्किटमुळे ही जी आग आहे ती लागली आहे आणि या आगीमध्ये जर पाहिलं तर कपड्याचे बंडलसह केमिकल असलेले डब्बे आणि इतर जो सामान आहे तो पूर्णतः जळून खाक झालेला पाहायला मिळतोय। खानवेल असो किंवा डहाणू येथील अदानी थर्मल पॉवर स्टेशन येथील अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांनी ही आग जी आहे ती आटोक्यात आणलेली आहे। मात्र मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती असे वारंवार अनेक अपघात असो किंवा आगीच्या घटना घडत असतात। मात्र सीमा तपासणी नाका जी बॉर्डर तपासणीवरती जी कंपनी आहे, जी काम पाहणारी कंपनी, या कंपनीकडे अग्निशमन दल असो किंवा अपघात झाल्यानंतर रुग्णाला दवाखान्यात पोहोचवण्यासाठी एम्ब्युलन्स असो याची कुठलीही व्यवस्था या ठिकाणी सीमा तपासणी नाक्यावर दिसून येत नाही। वेळीच या ठिकाणी जे सिक्युरिटीचे अधिकारी असो, स्थानिक पोलीस असो किंवा वाहतूक पोलीस असो यांनी वेळीच या ठिकाणी दाखल होत या आग लागलेल्या ठिकाणी सुरक्षता मोठ्या प्रमाणावर ठेवली आणि यामुळे इतर घटना जी आहे ती घडली नसली तरी वाहन चालकांकडून नेहमीच मागणी होताना दिसून येते की सीमा तपासणी नाक्यावरती अग्निशमन दल असो किंवा रुग्णवाहिका असो याची व्यवस्था करण्यात यावी। आज सकाळी आम्हाला 10:15च्या सुमारास कॉल आला की चेकपोस्टला एका ट्रकला आग लागलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही ताबडतोब इकडे पाचारण केलं आणि ही आग विझवण्यासाठी आम्हाला एक अर्ध्या तासामध्ये आम्ही ती पूर्णपणे आग कंट्रोल केली। आणि आमच्या अदानी डहाणू थर्मल पॉवर प्लांटचे जे फायर स्टेशन आहे ते सदैव पालघर जिल्ह्यामध्ये जिथे कुठे फायर्स वगैरे होतात त्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो आणि आग विझवण्यासाठी नेहमीच आम्ही अग्रेसर असतो। ही प्राथमिक चौकशीमध्ये असं आढळलं की हे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे आणि ट्रकमध्ये जे काय हॅझार्डस मटेरियल होतं त्याच्यामुळे आग जास्त पसरली। तर ते एक प्राथमिक अंदाज वाटतोय, बाकी चौकशी केल्यानंतर। आणि एक दादर नगर हवेलीचा पण फायर टेंडर इकडे पोहोचला होता आणि आम्ही पण इकडे वेळेत पोहोचलो आणि आम्ही दोन्ही फायर स्टेशननी मिळून ही आग वेळेत कंट्रोल केली।